नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ मराठवाड्यापुरता नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी सर्वच मराठा समाजाची आहे. आणि ते आरक्षण देत असताना इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता किंवा ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणामध्ये कुठेही कमी न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची मागणी आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा मॅन करू नये, तो प्रखरपणे चालवावा. तरच मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळेल, अन्यथा मिळणार नाही. कालच्या भुजबळांच्या बैठकीमध्ये या ठिकाणी जो अध्यादेश काढलेला आहे तो रद्द करावा आणि त्याचप्रमाणे शिंदे समिती सुद्धा बरखास्त करावी अशी मागणी या ठिकाणी झालेली आहे. त्यासाठी राज्यभर दौरा आणि 3 फेब्रुवारीला या संदर्भातलं अधिवेशन असा एकंदरीत कार्यक्रम आखला जातोय ओबीसी कडून. खरं म्हणजे ओबीसी आणि मराठा ह्या 2 समाजामध्ये जाणून बुजून दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न हे सध्याचे राज्यकर्ते करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा जरांगे पाटीलना जो GR दिलेला आहे, अध्यादेश दिलेला आहे, तो सुद्धा अर्धवट आहे, तो सुद्धा परिपूर्ण नाही. केवळ आणि केवळ मुंबईमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी जरांगे पाटील यांची फसवणूक केलेली आहे असा संपूर्ण मराठा समाजाचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने ओबीसीला सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही. ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही विसंवाद असता कामा नये, भांडण असता कामा नये. दोन्ही सख्खे भाऊ आहेत, एकत्रित नांदले पाहिजे. पण या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा जे प्रयत्न करतात राज्यकर्ते, त्यांच्यापासून या दोन्ही समाजांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. भुजबळ जी भूमिका घेत आहेत त्यामागे काही वेगळं षडयंत्र असू शकतं? नक्कीच षडयंत्र असणार, कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्षसुद्धा स्थापन करतील. शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नांदणं कदापि शक्य नाही आहे. काही दिवसामध्ये दोन्ही पक्षाचे छकले होतील आणि त्यांचं अस्तित्व संपेल. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.